दिली जाईल। बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघाती निधन झालं। संपूर्ण राज्यासाठी हा मोठा धक्का होता। या अपघाताची आठवण होण्याचं कारण म्हणजे बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना झाली आहे। बारामतीतील गोजुबावी गावाच्या हद्दीत रेडबर्ड कंपनीचं प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान कोसळलंय। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सुदैवाने या अपघातात वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे अजित पवारांच्या विमानाचा अपघात गोजुबावी गावातच झाला होता। बारामती विमानतळावर अनेक व्हीआयपींची विमानं उतरतात, तसेच 2 प्रशिक्षण संस्था देखील या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यामुळे या विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतोय। तर बारामती विमान अपघातासंदर्भात प्रत्यक्षदर्शींचं काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। सांगते काय तिकून आलं इमान हां हां तिकून आले बरोबर हे खांबाला धडकलं. हां ती एक बगल मोडली का नाही हां. ते खांबाला धडकले. हां, हां. खांबाला धडकल्यावर मी इथनं तटकून उठून उभं राहिले. अहो म्हणलं इमान आलं इमान आलं म्हणत तवर तिथं गेलं. हां. आणि ह्याला धडकल्यामुळे त्याचं तोंड फिरलंय. बर नाही तर ही सरळ उसात गेलं असतं. उसात गेला हा पण ह्याला असं धडकलं का नाही असं धडकलं की वर मग म्हणजे ती वरची तार तुटलेली दिसते ती ती- त्याला हां. ती तुटली त्याच्यामुळं खाली हिमान धडकलं का नाही खांबाला हां, हां. तर ती तार तुटली ती बांधलेली असते. या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी आमदार अनिल पाटील काय म्हणतात तेही जाणून घेऊया। टेबल टॉप म्हणजे धावपट्टी संपल्यानंतर सुद्धा डोंगराळ भाग असेल तर त्या ठिकाणी भराव करून त्या ठिकाणी ती पुढची जी धावपट्टी असेल किंवा त्याला एक्सटेंड करायचं असेल ते एक्सटेंड करण्याचं काम त्या टेबल टॉप धावपट्टीवर केलं जातं। ह्या अशा परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी पायलटला जजमेंट घ्यावं लागतं, कारण आजूबाजूला डोंगराळ परिसर किंवा उंचवटा उंच खालचा वरचा असा भाग असतो आणि त्या भागामधनं आपल्याला ते जजमेंट घेऊनच आपल्याला धावपट्टीकडे रनवेवरती विमान लँड करावं लागतं। आणि या टेबल टॉप धावपट्टीचा थोडाफार धोका असतो, पण ते आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। नाशिक टी